महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुठे नसेल इतकं दर्जेदार काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. बलून बंधारा ज्याचं कौतुक अनेक वर्षापासून चालत होतं, आम्ही त्याच्या मागे लागलो होतो. 900 कोटी रुपये खर्च करून आता आपण हे बंधारे या ठिकाणी बांधणार आहोत. तुमची भोगी पाण्याची आहे, शेतकऱ्यांची आहे, ती कायमची आम्ही मिटवतो. मला अभिमान वाटतो की आम्ही जी निवड केली, वारंवार सांगतो आम्ही जी निवड केली ती योग्य आहे. एक चांगला कार्यकर्त्याच्या हातामध्ये आम्ही चाळीसगाव तालुका दिलेला. चाळीसगावच्या विकासाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण. कधी आपल्याला माहीत आहे मंगेशदार चव्हाण याचा दूरदृष्टीकोन, त्यांची खरंच दूरदृष्टीने म्हणून तुला बोलायला की इतकं चांगलं काम कडे कुठल्या भाषेमध्ये कौतुक करावं, कुठल्या भाषेमध्ये त्याचं अभिनंदन करावं हे मला कळत नाही. इतका दूरदृष्टी असलेला नेता आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे की मी शब्दामध्ये सुद्धा सांगू शकणार नाही. कामाला मी ज्यावेळेला बघितली तेव्हा गुलाब भाऊंनी आश्चर्यच करतो की असं कसं काय होऊ शकतं. मी 7 टर्म 35 वर्ष मला झाले, 5 वर्ष सरपंच, 40 वर्ष मला मी कॉलेज सोडल्यापासून जोड होतो आहे. गुलाब भाऊ या ठिकाणी 5 टर्म त्याचे झालेले आहेत. म्हणजे पण आम्हालाही आश्चर्य वाटतं आहे की कसं काय होऊ शकतं. असं अतिशय प्रामाणिकपणे काम म्हणजे किंमत साठीकार बिल्डिंगची इमारतीची ते इतकं त्यांनी लक्ष देऊन काम केलं आहे. कारण म्हणजे आम्हाला वेळ लक्ष दिलं. आम्ही महिन्यातून 2 दिवस 3 दिवस घरी येतो, 28 दिवस बाहेर फिरतो. पण त्यांचा कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याच्या क्वालिटी, त्या कामाचा दर्जा, त्यांनी निवडलेली सगळी त्याची माणसं ती इतकी योग्य आहे, इतकी उत्तम आहे ती खरं प्रत्येकाला यावं वाटावं. तिथं म्हणतो मी गुलाब भाऊ म्हणतो की महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं कुठेही नसेल इतका दर्जेदार काम, महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुठेही नसेल इतकं दर्जेदार काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. गुलाब भाऊ मला म्हणलं की चला आपण घर बांधलं तर आपल्या घरी सुद्धा असं राहणार नाही, रेस्ट करू शकतो. इतकं क्वालिटी मेंटेन त्यांनी त्या ठिकाणी केली. कुठेही तडजोड नाही. तडजोड यासाठी नाही की कुठे चिंतीचोरी नाही. मध्ये काय देतो 10% देतो का 20% देतो का 5% देतो. त्या चिंतीचोऱ्या झाल्याच नाही ना, पूर्वीसारख्या चिंतीचोऱ्या नाहीच. बरोबर आहे की नाही. आणि म्हणून इतकं दर्जेदार काम होऊ शकतं. त्याचं पुरी भानगडी मारामाऱ्या फक्त काय माझं काय तू काही कर पण आमचं काय 10% केली की सांगत नाही. पण अशा पद्धतीने माणूस ज्यावेळेला काम करतो तो माणूस थोडे दिवस राजकारणावर टिकतो. जास्त वर्ष टिकत नाही, जास्त दिवस टिकत नाही, मी तुम्हाला सांगतो. पण मंगेश दादा पहिल्यांदा 4000 मध्ये निवडून आले. मला त्यावेळेला तर खरंच होतं आता काय होतं काय नाही शिवतो माझ्या ठिकाणी माझं लक्षात नव्हतं. म्हणजे मंगेशचं काय अरे मंगेशचं काय शेवटी मग आपलं जमलं. 4000 मंगेशच्या ठिकाणी निवडून आला आणि मी सुट्टीचा श्वास सोडला. कारण खूप भानगडी करून मी तिकीट दिलेलं होतं. तुम्हाला माहिती आहे प्रेस्टिज करून तिकीट दिलेलं होतं. मंगेशला तिकीट द्यायचं कारण राजकारणामध्ये तसं की फार मंगेशचं काही असं काम नव्हतं. तो असायचा त्याच्या वेळी खासदार आमदार बरोबर तो फिरायचा, त्याचा मित्र होता. पण तसं काही फार जुना कार्यकर्ता म्हणून मंगेश नव्हता. पण बाई प्रयोग केला, त्याला तिकीट दिलं आणि मंगेश पहिल्यांदा दादा आपला 4000 मतांनी निवडून आला. पण 5 वर्षात त्यांनी अशी वोट बांधली, असं काम केलं की पुढच्या वेळी म्हणजे सगळ्यांनाच त्यांनी मागे टाकलं. जिल्ह्यामध्ये 86,000 मतांनी मंगेश दादा निवडून आला. तरी त्या एवढ्या थांबायचं नाही आहे. तुम्हाला आमचं रेकॉर्ड मोडायचं 7 टर्मचं रेकॉर्ड मोडायचं आहे. आणि जे मोडतील एक थोडं मला शंका आहे का 3 टर्म झाले आपण आमदार त्या ठिकाणी मंत्री आहोत, 35 वर्ष आमदार आहोत. अजून काय पाहिजे. खरं गुलाब भाऊंचा विषय खरं आहे. पण हे होत असताना उद्याचं पक्षाचं भविष्य काय याचा विचार आपण केला पाहिजे. आपण कोणाच्या हातामध्ये सुद्धा देऊन जाणार आहोत, कोणाकडे जबाबदारी सोपवणार जिल्ह्याची हे आपण याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की अतिशय योग्य त्याच्यावर उत्तर असेल, व्यापक उत्तर असेल तर मला वाटतं मंगेश दादा आहे. मंगेश दादा अति म्हणजे अगदी पूर्णपणे सगळ्या सचोटीमध्ये उतरलेला माणूस. आम्हालाही हेवा वाटतो. मी 2-3 कामं पहिल्या म्हटलं का तू तुझी फाईल चालू नाही, मला फोन करायला लावतो म्हटलं माझ्याकडे फाईल दुधात नाही म्हटलं. तू मी चिडलो त्याच्यावर, खरं सिरियसली चिडलो. पण आम्हाला एवढा वेळच नाही आहे. आता ते भिंगरी असलं पायासारखं त्यासारखा पळत राहतो. इकडे तिकडे एकेका दिवसामध्ये 5-5 अधिकाऱ्यांचे साहेब होतात. कोणाला शक्य नाही ते त्या ठिकाणी करतोय. आणि म्हणून हे सगळं
शक्य होतं आहे. आणि म्हणून दादा सगळ्याच क्षेत्रामध्ये म्हणजे नुसतं इमारती बदल नाही तर ग्रामविकास खात्यामध्ये मी असताना सगळा फायदा उचलला. आता इरिगेशनमध्ये आपण या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी वरखेड लोटेंना आपण आपल्या काळामध्ये मागच्या 14 ते पुढे विक्रमी काम केलं. रेकॉर्ड झालं देशामध्ये राज्यामध्ये की इतकं फास्ट काम आपण पहिल्यांदा त्या ठिकाणी केलं. लायनिंगच्या बाबतीत तुम्ही बघितलं असेल, दादा बरोबर लिकेज जास्त होतं त्या कॅनलमधून, तर लायनिंग करा, आपण लायनिंग मंजूर केली, लायनिंग त्या ठिकाणी त्यांना दिली. सगळ्यात महिन्याचं काम असेल ते आता आपण पूर्ण करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बलून बंधारा, ज्याचं कौतुक अनेक वर्षापासून चालत होतं, आम्ही त्याच्या मागे लागलो होतो. पण मला सांगायला अतिशय आनंद होतो की जवळपास 900 कोटी रुपये खर्च करून 900 कोटी रुपये खर्च करून आता आपण हे बंधारे या ठिकाणी बांधणार आहोत. तुमची भूक जी पाण्याची आहे, शेतकऱ्यांची आहे, ती कायमची आम्ही मिटवणार आहोत. तुम्ही पुढच्या किती पिढ्या तुमच्या दादाचं नाव घेतील की हा आमदार आमचा होता आणि याने हे काम या ठिकाणी केलेलं आहे, याने करून दाखवलेलं आहे. तुम्ही काळजी करून टाका. 8 बंधारे गुलाबभाऊ तुमच्याकडे मतदारसंघामध्ये आहे, पाचोऱ्याला आहे, दलगावला आहे, चाळीसगावला आहे. तुम्हाला मंगेश दादाने सांगितलं की 3 वर्षामध्ये प्रशासकीय मान्यता 3 महिन्यात होणार नाही. मी एकाच महिन्यामध्ये कामाची प्रशासकीय मान्यता आणि टेंडर काढतो. एकाच महिन्यामध्ये म्हणजे 2 महिन्याच्या आता टेंडर निघून जाईल. इतक्या वेगाने आपण या ठिकाणी काम करतोय. कारण शेवटी गुलाबभाऊने सांगितलं तळ राखेल तो पाणी चाखेल. शेवटी हा जिल्हा आपला आहे, त्या जिल्ह्याने आपल्याला एवढं डोक्यावर घेतलं आहे. सगळेचे सगळे आमदार आपले वर्षानुवर्ष सगळे खासदार आपले निवडून येत आहेत. मग आमची काही जबाबदारी आहे, आमची जबाबदारी आहे की तुमच्या ज्या मागण्या असतील नसतील, पण शेवटी शेतकऱ्याला पाणी मिळालं तर त्याला मला वाटतं जीवनामध्ये दुसरा त्याचा आनंदच नाही. त्यापेक्षा दुसरा आनंद गोष्टीच्या आयुष्यामध्ये नाहीच आहे. आणि म्हणून आपल्याकडे खातं आहे तर त्याचा उपयोगसुद्धा आपण करून घेतला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय. आणि म्हणून आपण काळजी करू नका. त्या सगळ्या ज्या ज्या योजना आहेत, दादांचं तर दिवसभर तेच चाललेलं असतं त्या ठिकाणी, दुसरं त्याचा विचार त्याच्या मनामध्ये नसतो. आणि म्हणून ज्या ज्या आपल्या योजना आहेत, ज्या ज्या आपला निधी आहे, त्याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही, कुठेही कमी पडणार नाही. हे सरकार जे हे शेतकऱ्याबद्दल सहानुभूती असलेलं सरकार आहे. त्याच्याकडे जे असं शेतकऱ्यांना आपण कुठे आधार दिलेला आहे. आता यावेळी 40,000 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी कर्जासाठी त्यांनी शेतकऱ्यांना दिले. संकटाच्या काळामध्ये मदतीत आपण त्यांना जाऊन जातोय. आपले आमदार त्यासाठी पाठपुरावा करतायत. मला वाटतं कधी कधी मदत तुम्हाला एवढी मिळते की आमच्याकडे काही नसतं. मग 40गावमध्ये सगळं चाललं आहे. मग जर हे बघा आपण किती झालं बटन दाखवू नको आता किंवा बटतो मला खिशामध्ये आम्हाला कशाला जळवतो अजून. म्हणजे असं इतकं जोरात काम मंगेशदाराचं या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही जी निवड केली, वारंवार सांगतो आम्ही जी निवड केली ती योग्य आहे. एक चांगला कार्यकर्त्याच्या हातामध्ये आम्ही 40गाव तालुका दिलेला आहे. चांगल्या कार्यकर्त्याला नुसता कार्यकर्ता कसा असावा, नेता कसा असावा, लोकप्रतिनिधी कसा असावा, त्याचं उत्तम उदाहरण काय असेल तर मला वाटतं मंगेशदारा या ठिकाणी मंगेशदाराच आहे. आणि म्हणून मंगेशदारा तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. तुमची प्रतिभाताई या ठिकाणी आहे, तिला सुद्धा मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आपण सगळे सहकारी आहेत, सगळे सभापती आहेत, थोडी मार्केट कमिटी आहे, कोणी शेतकरी संघाचे असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे सगळे पंचायत समितीचे आहेत, जिल्हा परिषदचे होतील, राहतील, नगरपालिका सगळे आपल्या ताब्यामध्ये नगरसेवक आहे. आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो.